जय हिंद, नमस्कार. माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम ह्या यूट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करते. आजचा व्हिडिओ माझ्या त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी ग्रुप डी एक्झामची बरीच वाट बघितलेली आहे. भरपूर टाइमापासून आपला अभ्यास कंटिन्यू ठेवलेला आहे, मॉक टेस्ट देत आहेत, प्रॅक्टिस करत आहेत, PYQ सॉल्व करत आहेत, पण त्यांना परीक्षेची तारीख माहिती नव्हती. ठीक आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं की जोपर्यंत कन्फर्म नोटिफिकेशन नसेल तोपर्यंत मी तुम्हाला कुठलीही डेट सांगणार नाहीये, तुम्ही फक्त तुमचा अभ्यास करत राहा. तर तुमची कन्फर्म नोटिफिकेशन आलेली आहे जी आपल्याला ऑलरेडी आधीच कळाली होती, पण तरी सुद्धा त्याच्यात काही बदल होतोय का, काही चेंज होतोय का, त्यासाठी मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणलेला नव्हता. कारण आपल्या चॅनलचं एक काय आहे, मोटो असा असतो की मुलांना जे खरं आहे, जे योग्य आहे, जे बरोबर आहे, जे कन्फर्म आहे तेच सांगायचं. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ तुमच्या ग्रुप डीच्या नोटिफिकेशन बद्दल आहे, तुमची एक्झाम डेट बद्दल आहे. त्याचसोबत या तुम्ही ग्रुप डीचं जितकाही अभ्यास केलेला आहे तर प्रॉपर गायडन्स तुम्हाला कसं होईल, कसं तुम्ही व्यवस्थित अजून छान अभ्यास करा हे देखील मी तुमच्यासोबत इथे डिस्कस करेलच. म्हणून काय करायचं आहे, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं. तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर नक्की याला लाईक करून घ्या. ठीक आहे, तर बघा तुमचं जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशनमध्ये तुमची एक्झामची डेट सांगितली गेलेली आहे. ठीक आहे, तर रेल्वे भरतीमध्ये ग्रुप डीची जी एक्झाम असते, ही जी ग्रुप डीची एक्झाम आहे ही तुम्हाला 10th, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती मुद्दा काय होता, 10th आणि ITI वाल्यांचं जे काही भांडण चालू होतं त्याच्यातून हा एक पर्याय म्हणजे तुमची एक्झामची डेट त्यांनी फायनली काय केलेली आहे, आउट केलेली आहे. ओके, तर एक्झाम डेट काय दिसते तुम्हाला इथे, तर तुमची एक्झाम डेट आहे 17 नोव्हेंबर. 17 नोव्हेंबर ते लास्ट डिसेंबरपर्यंत, एंड ऑफ डिसेंबर इथे म्हटलंय. चला, दिसतंय ना सगळ्यांना व्यवस्थित. तुम्हाला फक्त आत्ता मुद्द्याची आहे तुमची एक्झामची डेट. तर तुमची जी एक्झाम आहे ती नोव्हेंबरच्या 17 तारखेपासून सुरू होणार आहे. आत्ता सप्टेंबर सुरू आहे. ठीक आहे, आता तुम्हाला पुढे काय करायचं आहे, आता बघा सप्टेंबर, ऑक्टोबर अँड नोव्हेंबर म्हणजे तुमच्याकडे 2 ते 2.5 महिने आहे प्रॉपर आणि छान अभ्यास करायला. ठीक आहे, तर 17 तारखेपासून तुमची एक्झाम सुरू होणार आहे, तर डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत ही एक्झाम तुमची कंटिन्यू घेतली जाईल. ठीक आहे, तर ग्रुप डीच्या एक्झाममध्ये जसं की तुम्हाला आपण एक ओव्हरव्ह्यू करून घेऊ की ग्रुप डीच्या एक्झाममध्ये काय काय गोष्टी होत्या, किती वॅकन्सीज होत्या, तुम्हाला पुन्हा एकदा ते सगळ्या गोष्टी समजतील. आता बघा ग्रुप डीची जी एक्झाम आहे ही एक्झाम कोणाद्वारे कंडक्ट केली जाते तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, नसेल माहिती तर बघा बोर्ड कोणता आहे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB द्वारे ग्रुप डीची एक्झाम कंडक्ट केली जाते. आणि तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी कुठल्या पोस्टसाठी भरती, कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अभ्यास करत आहात किंवा कोणत्या पोस्टसाठी तुम्हाला ही एक्झाम द्यायची आहे, आपण प्रत्येक पोस्टसाठी व्हिडिओ आणलेला आहे. कोणत्या झोनमध्ये फॉर्म भरा, कोणता सेफ झोन असणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा आता इथे पोस्टमॅन आहे, असिस्टंट ट्रॅक मेंटेनर आहे, त्याच्यानंतर असिस्टंट लोकोशेड आहे. इथे तुम्हाला जेवढ्या पण एक्झाम दिलेल्या आहे याबद्दल आपण ऑलरेडी डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. ठीक आहे, तर टोटल वॅकन्सी तुमची किती होती, 30,000 प्लस तुमची वॅकन्सी होती. ग्रुप डीची वॅकन्सी किती होती, 30,000 प्लस म्हणजे 32,438 एवढी तुमची वॅकन्सी होती. ठीक आहे, पॉईंट्समॅनबद्दलच्या भरपूर जणांनी ह्या पदासाठी फॉर्म भरलेले आहेत, जे काही माझे स्टुडंट आहे त्यांनी. तर ग्रुप डीमध्ये तुम्हाला सब्जेक्ट माहिती पाहिजे. ठीक आहे, आता तुमची एक्झामची डेट काय आहे, कधी आलेली आहे, 17 नोव्हेंबर. ठीक आहे, आता तुमच्या डोक्यात आणि मनात एक असा क्वेश्चन असेल की मॅडम आता एक्झाम होणार आहे आम्हाला माहिती आहे, पण कोणत्या सिटीत होणार, आम्हाला सिटी कधी कळणार. तर तुम्हाला जर एक्झामची सिटी माहिती करून घ्यायची असेल तर काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. 10 दिवसाच्या आधी, समजा तुमची एक्झाम जर 20 तारखेला आहे तर 10 तारखेला तुम्हाला काय मिळून जाईल, 10 तारखेला तुमचं जी सिटी आहे त्याच्याबद्दलची सगळी डिटेल तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर राहिला ॲडमिट कार्डचा प्रश्न. तर ॲडमिट कार्ड कधी मिळतील मॅडम आम्हाला, काही मुलं इतके पॅनिक होतात जसं की आता तुमचे RRBचे ग्रॅज्युएट लेवलचे आणि अंडर ग्रॅज्युएट लेवलचे पेपर झाले. सो जे अंडर ग्रॅज्युएट लेवलचे पेपर होते त्यामध्ये मुलं इतके पॅनिक झाले होते आपला अभ्यास सोडून, फक्त आम्हाला हॉल तिकीट नाही आलं आहे, आम्हाला अजून सिटीच नाही कळली आहे, मॅडम ती एक्झाम कधी होणार कधी होणार. उलट तुम्ही असा विचार करायला पाहिजे की जितक्या दिवस तुमची एक्झाम पुढे जाते आहे, पोस्टपोन होते आहे, तेवढे दिवस तुम्हाला जास्त मिळत आहे आपला अभ्यास पूर्ण करण्यासाठी, आपली तयारी व्यवस्थित करण्यासाठी.
त्यामुळे पॅनिक न होता असाच विचार करा, जर तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर तुमच्यापर्यंत हॉल तिकीट पोहोचणार म्हणजे पोहोचणार, ॲडमिट कार्ड तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार, ठीक आहे. सिटीसुद्धा तुम्हाला सांगतीलच. असं काही होणार नाही की तुम्ही फॉर्म भरला आणि तुम्हाला एक दिवस आधी बोलवलं जाईल, असं नाही आहे. तर तुम्हाला इथे सगळं व्यवस्थित मेन्शन करून दिलेलं आहे. 10 दिवसांआधी तुमची सिटी आणि 4 दिवसांआधी तुमचं ॲडमिट कार्ड मिळून जाईल. एक्झाम डेट जसं की आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे 17 नोव्हेंबर, ठीक आहे. 17 नोव्हेंबरपासून डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत ही एक्झाम चालेल. आता किती जणांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे, किती जणांनी हे फॉर्म भरलेले आहे, तर तुम्हाला इथे आकडा दिसतोय. वॅकेन्सीज किती होत्या, 30,000 प्लस है ना. आणि फॉर्म बघा फिल किती जणांनी केले. सो तुम्हाला स्वतःला आता एवढ्या गोष्टी कळलं असेल की आपलं जे कॉम्पिटिशन आहे ते कोणासोबत आहे, किती जणांसोबत आहे, ते कुठल्या लेवलचा स्टडी करतात, मग आपला तेवढा स्टडी आहे का. आणि जर नसेल तर तुम्हाला तुमच्या सुदैवाने चांगले खूप असा छान टाईम भेटलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक विषयाला वेळ देऊन त्याचे PYQ अभ्यास करून, त्याच्या मॉक टेस्ट सॉल्व करून, त्याचे रिव्हिजन करून तुम्ही प्रत्येक सब्जेक्ट आपला काय करू शकतात, स्ट्रॉंग करू शकतात, ठीक आहे. तर बघा आता सिलेक्शन प्रोसेस पण एकदा ओव्हरव्ह्यू करून घेऊया. सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे याची, तर कम्प्युटर बेस्ड टेस्ट होते फक्त. ग्रुप डीचा एकच असा म्हणजे बेनिफिट आहे की तुमची इथे एकच CBT होते, असं 2 वगैरे होत नाही जसं की ALPला वगैरे होते, तसं नाही आहे इथे. नंतर तुमची फिजिकल टेस्ट होईल, ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे प्रत्येक पोस्टमध्ये आहे. तर रेल्वेमध्ये कुठल्या पोस्टला आपण फॉर्म भरू शकतो, त्यानंतर आपला एज क्रायटेरिया काय हवा, आपल्याला जर कशी सॅलरी हवी असेल तर कसा जॉब निवडायचा आहे, याची सुद्धा डिटेल मी आपल्या ह्याच चॅनलवर अपलोड केलेली आहे. सो तुम्हाला जर रेल्वे भरतीमध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला एकदा बघा, ठीक आहे. त्या व्हिडिओला बघितल्यानंतर तुम्हाला तुमचं क्वालिफिकेशन कळतं, तुमचं वयोमर्यादा कळते, तुमच्या कॅटेगरीनुसार मी वयोमर्यादासुद्धा त्यामध्ये मेन्शन केलेली आहे. सो तुम्ही खूप छान आणि सिक्युअर जॉब इथे मिळवू शकता, ठीक आहे. तर हे तुमचे सिलेक्शन प्रोसेस आहे. ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला दिली. जर याच्या व्यतिरिक्त आणखीन काही माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन काय करू शकता, ती माहिती बघू शकतात. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, ग्रुप डी बद्दल पूर्ण माहिती घेतलेली आहे. ग्रुप डीची एक्झाम डेट आज तुमच्या समोर आहे, ज्याची तुम्ही इतक्या दिवसापासून वाट बघितलेली आहे. तुमच्यापेक्षा जास्त आनंद मला होतोय. तर बघा आता तुम्ही छोट्या आणि कमी वेळामध्ये कसं प्रिपरेशन कराल, कसं पेपर प्लॅन करणार किंवा काय गोष्टी तुम्हाला आता करायच्या आहेत. तुम्ही इतक्या दिवसापासून अभ्यास करत आलेले आहात, ठीक आहे. तर इतक्या दिवसापासूनचा अभ्यासामध्ये तुमचे मला असं वाटतं की 40-60% सिलेबस कंप्लीट ऑलरेडी झालेला आहे. पण तरीसुद्धा मी फक्त सामान्य विज्ञानाबद्दल बोलेल, कारण तुम्हाला ग्रुप डीचं सामान्य विज्ञान रेल्वे भरतीमध्ये सगळ्या पोस्टसाठी सायन्स तुम्हाला मी शिकवते आपल्या चॅनलवरती, ठीक आहे. तर आता जेव्हा ही डेट आलेलीच आहे, एक्झामची डेट आलेलीच आहे, तर आपल्याला म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही पुन्हा एकदा काय करायला पाहिजे, आपल्या रिव्हिजनला सुरुवात करायला हवी. आणि म्हणून तोच विचार करून आपण पुन्हा एकदा यूट्यूबवरती आपली सिरीज सुरू करत आहोत. यूट्यूबवर तुमचं दररोज डेली लाईव्ह लेक्चर असेल 10 वाजता, ठीक आहे. डेली तुम्हाला 10 वाजता लाईव्ह लेक्चर मिळणार आहे. या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सायन्स, ॲटलिस्ट मी सायन्स घेते, सो मी तुम्हाला सायन्स पूर्ण कंप्लीट करून देईल, ठीक आहे. सामान्य विज्ञानामध्ये तुम्हाला 3 विषयाचा अभ्यास करायचा आहे, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, या तिघांचाही तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि मग तुम्हाला हे पण जाणून घ्यायचं आहे की PYQ कसे आहेत, ठीक आहे. जसं की आपण 100 दिवस लेक्चर घेतलेलं आहे हे ना, राजधानी एक्सप्रेस सिरीज आपली 100 दिवसांची कंप्लीट झालेली आहे. प्लेलिस्ट पण त्याची आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे, तुम्ही जाऊन ते व्हिडिओ चेक करू शकतात, बघू शकतात. त्याच पद्धतीने आता आपण प्रत्येक टॉपिक बघूया, प्रत्येक सब्जेक्ट म्हणजे बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स याच्यामध्ये कोणते टॉपिक स्कोरिंग आहे हे सगळं आपण ह्या सिरीजमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुमच्यासाठीच मी लाईव्ह क्लास पुन्हा एकदा सुरू करते आहे. डेली सामान्य विज्ञानाचं लाईव्ह लेक्चर असणार आहे ग्रुप डीसाठी सुद्धा आणि ज्यांनी टेक्निशियनसाठी फॉर्म भरलेले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा, ठीक आहे. तर आय होप की तुम्हाला खूप छान पद्धतीने माझं म्हणणं पोचलं असेल, कळलं असेल, ओके. तर आता मस्त छान अभ्यास करा, रिव्हिजन करायला सुरुवात करा. जे टॉपिक खूपच जास्त अवघड वाटत आहे त्यांना सोडून द्या, ठीक आहे. असं नाही आहे की 100% पूर्णच तुम्ही पूर्ण सिलेबस करा, तुम्ही 80% करा, पण प्रॉपर करा की तुम्हाला व्यवस्थित त्याच्यामध्ये मार्क्स मिळाले पाहिजे. 25 मार्क्सचं जो तुम्हाला सायन्स येतं तर कमीत कमी 22+ तरी मार्क्स मिळवा, 3 मार्काचं जाऊ द्या, ठीक आहे. समजतं आहे.
तर भेटूया पुन्हा आता आपल्या डेलीच्या क्लासमध्ये. दररोज सकाळी 10 वाजता आपल्या टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम चॅनलवरती आपले क्लासेस सुरू होणार आहे, ज्यामध्ये तुमच्या एक्झामपर्यंत मी तुमचं सामान्य विज्ञानाचा सिलेबस कंप्लीट करून देणार आहे. ठीक आहे. सो ह्या लाईव्ह क्लासला सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे. काही अडीअडचण असेल तर तुम्ही मला ऑफलाईन कमेंट करून सांगू शकतात. जर चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपलं ॲप देखील आहे, ॲपला तुम्ही डाउनलोड करा, तुम्हाला सगळ्या PDF ॲपमध्ये मिळतात. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.